नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये जेव्हा बोट प्रवाह यावरती उदाहरण येतं त्यावेळेस मुलांचा बराचसा गोंधळ येतो आणि तो गोंधळ होऊ नये म्हणून अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपल्याला बोट प्रवाह बघायचे. अवघ्या 4 ते 5 सेकंदामध्ये उत्तर कसं आणि कोणत्या पद्धतीने काढायचे ते मी सांगतोय. सगळ्यांनी व्यवस्थित फक्त व्हिडिओ बघायचा आहे. पहिलं उदाहरण आपण घेतलंय, एक बोट प्रवाहाच्या दिशेने ताशी 8 किलोमीटर जाते, म्हणजे एका तासाला ती 8 किलोमीटर जाते. जर प्रवाहाचा वेग ताशी 1 किलोमीटर असेल तर बोटीचा संत पाण्यातील वेग किती? कधी कधी संत पाण्याच्या ऐवजी आपल्याला फक्त बोटीचा वेग किती असाही प्रश्न विचारतात. संत पाण्यातील बोट आणि फक्त बोटीचा वेग विचारला तरी उत्तर तेच द्यायचे. आता या ठिकाणी एक छोटीशी आकृती आपल्याला काढायची. या आकृतीनुसार आपण सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधणार आहोत. मग आता करायचे काय बघा, थोडस बारकाईने लक्ष द्या. इकडली जी बाजू आहे आपल्या उजव्या बाजूची, तर ही नेहमी प्रवाहाच्या दिशेने वेग असतो. कोणता? प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने हा वेग आहे. लक्षामध्ये हा आहे प्रवाहाच्या दिशेने वेग. जी विरुद्ध बाजू आहे ती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. कोणता? विरुद्ध दिशेने. लक्षामध्ये थोडस बारकाईने लक्ष दे बाळ्या. उत्तर येऊन जाईल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हा प्रवाहाच्या दिशेने. मधली जी रेष आहे ही आपली संत पाण्यातील वेग आहे. कोणता? संत पाण्यातील. ओके, हा संत पाण्यातील वेग. या ठिकाणी आपल्याला संत पाण्यातील वेग लिहायचे. आणि हे जे दोन समान रेषा आपण या समोर वरलेल्या ह्या दोन्ही ठिकाणी प्रवाहाचा वेग म्हणजे पाण्याचा वेग असतो. कोणता? पाण्याचा वेग. आणि लक्षामध्ये, आणि या ठिकाणी पाण्याचा वेग दिलाय म्हणजे ही आणि ही पाण्याचा वेग आहे. इकडल्या दिशे प्रवाहाच्या दिशेने आहे, इकडला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि मधला जो आहे तो संत पाण्यातील वेग आहे. मग आता उदाहरणामध्ये काय दिले नीट बघ. उदाहरणामध्ये दिले आपल्याला की एक बोट प्रवाहाच्या दिशेने शब्द वापरलाय. प्रवाहाच्या दिशेने ताशी 8 किलोमीटर जाते. प्रवाहाची दिशा इकडल्या बाजूने आहे, इथं 8 लिहिले. घेतलेले 8 लिहिले. त्याच्यानंतर दुसरं सांगितले ताशी. जर प्रवाहाचा वेग सांगितलाय, कोणता वेग सांगितला? प्रवाहाचा वेग किती? 1 किलोमीटर आहे. बघ, इथं प्रवाहाचा वेग आहे, इथं 1 किलोमीटर लिहिलं, इथं पण प्रवाहाचा वेग आहे, इथं पण 1 किलोमीटर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला, की ज्या वेळेस तू उजव्या बाजूने जेव्हा इकडल्या बाजूकडे येतोय म्हणजे इकडून इकडे येतोय त्यावेळेस तुला वजाबाकी करत यायची. कशी वजाबाकी? आता वजाबाकी करताना बघ, 8 मधून 1 गेला. वजाबाकी करताना अशी वजाबाकी करायची. तर 8 मधून 1 गेला, 8 मधून 1 गेला, खाली किती उरले? 7. म्हणजे तुझा संत पाण्यातील वेग आहे 7 किलोमीटर प्रति आवर. ताशी वेग 7 किलोमीटर. आणि या 7 मधून पुन्हा 1 वजा केला, तुझं उत्तर किती आलं? इथं 6 आलंय. किती आलंय? 6. आणि तुला बघ, आता तुला नेमकी याच्यामध्ये काय प्रश्न विचारलाय? तुला विचारलाय संत पाण्यातील बोटीचा वेग किती. तर संत पाण्यातील बोटीचा वेग म्हणजे मधली रेषा. तुझं उत्तर आलंय 7 किलोमीटर ताशी वेग. किती आहे? 7 किलोमीटर. अतिशय सोपी आणि सिंपल पद्धती. आलं लक्षामध्ये? तुला प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय, तुला प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति आवर दिला होता. तो 8 मधून इकडे ज्यावेळेस तू येतोय, इकडे ज्यावेळेस येतोय इकडून या पद्धतीने असं, तर तुला काय करायचंय? मायनस करीत चालायचं. काय करायचंय? मायनस करीत चालायचं. यापुढे तू मायनस करीत आला पाहिजे. काय लक्षात दे, जेव्हा तू इकडून इकडे जाणार आहेस तसं तिकडून इकडे येताना मायनस करतोय, तसंच जेव्हा आपण इकडून इकडल्या बाजूकडे जातोय त्यावेळेस मात्र काय करायचे? प्लस करीत चालायचे. प्लस करताना वरची रेषा याच्यामध्ये प्लस करा, म्हणजे 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. या पद्धतीने प्लस आणि मायनसचा खेळ आहे. आणि तो जर तुला समजला तर तुझा बोट प्रवाह प्रकरण अतिशय सोपं आणि सिंपल आहे. मग याच्यामध्ये आणखी एक उदाहरण घेऊ आपण. याचं उत्तर आपलं होतं 7 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. आता याच्यामध्ये थोडस वेगळ्या स्वरूपाचं जर उदाहरण विचारलं किंवा याच्यामध्ये थोडस वेगळ्या टाईपचं उदाहरण विचारतात, मग आता काय करायचं? जर तुला प्रश्न विचारला की एका प्रश्न लिहितो मी, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे. 18 किलोमीटर प्रति तास आहे. जर प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग 20
किलोमीटर प्रति तास असेल, तर संत पाण्यातील बोटीचा वेग किती? बोटीचा वेग किती? बघ, तुला एक प्रश्न विचारलाय, अतिशय सोपा आणि सिंपल आहे. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर एका तासात जाते, तर प्रवाहाच्या दिशेने ती बोट 20 किलोमीटर प्रति तास जाते, तर संत पाण्यातील वेग किती? असा प्रश्न विचारलाय. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, अवघ्या 4 सेकंदात उत्तर तू काढतोय. हे बघ, हीच टेक्निक आहे. आपल्याला माहितीये मधला जे वेग आहे तो संत पाण्यातला आहे, इकडला वेग आहे तो दिशेने आहे, प्रवाहाच्या दिशेने, इकडला वेग आहे तो विरुद्ध आहे, बरोबर आहे. आणि जो मधला वेग आहे हा प्रवाहाचा वेग आहे. कोणता आहे? प्रवाहाचा वेग, बरोबर आहे. हा प्रवाहाचा वेग आहे. मग आता बघ बाळा, तुला उत्तर काढायचे अतिशय सोपं आहे. तुला जे दिले ते भरून घे. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिले, किती दिले? 18 किलोमीटर. बघितलं 18 लिहिलंय, 18 किलोमीटर जाते. प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग आहे बघ तुला 20 किलोमीटर, इकडल्या बाजूने 20 दिलंय. आणि तुला विचारलं होतं की बोटीचा संत पाण्यातील वेग किती. बघा, तुला मधल्या संख्येचं म्हणजे मधल्या रेषेचं उत्तर काढायचं. मध्ये संत आहे, संत पाण्याचा वेग कुठे आहे? मध्यभागी. मग तुला मधलं उत्तर काढायचे. तुला इथले अंक दिले नाही, तो वजाबाकी कोणती काढणार, बेरीज कोणती काढणार, थोडासा प्रश्न पडतो. मग काय अवघड काहीच नाही. बघ, या दोघांची बेरीज करायची. या दोघांची काय करायची? या ठिकाणी बेरीज करायची. 20 आणि 18 किती? 20 अधिक 18 बरोबर किती? 38. किती? 38. आणि 2 आहेत, तुला 2 ने भाग दे. बे एक बे खाली 1 उरला, 18 झाले. 2 9 18. मग तुझं उत्तर किती आलंय बाळा? 19 आलंय. किती आलंय? 19. काय करायचं? फक्त दोघांची बेरीज करायची, भागिले 2 करायचे. म्हणजे दोघांची जाणाऱ्या आणि येणाऱ्या या संख्यांची सरासरी काढण्यासारखं आहे. याचं उत्तर किती आलंय? 19. याच्यामध्ये तुला अजून एक प्रश्न विचारू शकतात. याच्यामध्ये सुद्धा तुला आणखीन प्रश्न विचारू शकतात. काय विचारू शकतात? की तुला याच्यामध्ये ऑब्लिक थोडक्यात तुला एक प्रश्न विचारतील की प्रवाहाचा वेग किती. काय प्रश्न विचारतील? प्रवाहाचा वेग किती किंवा पाण्याचा वेग किती, असाही प्रश्न तुला विचारू शकतात. मग विचारला म्हणून वेगळं काहीच करायचं नाही. तुला हा वेग भेटलाय, हा पण आहे, हा पण आहे, तुला मधला वेग काढायचा नाही. मग मधला वेग काढताना फक्त काय कर माहितीये का? ह्या दोघांची वजाबाकी कर आणि इथली 20 मधून 19 गेले. बघ, एक उत्तर आलंय. किती उत्तर आलंय तुझं? 1. किंवा 19 मधून 18 गेले, उत्तर किती आलंय? 1. म्हणजे तुझा पाण्याचा वेग किंवा प्रवाहाचा वेग 1 आहे. तुझा संत पाण्यातील वेग किती आलाय? 19 आलाय. तुला जसा प्रश्न विचारतील तसे काय कर, फक्त अंक भर आणि इकडून जाताना इकडे बेरीज करीत चल, इकडून इकडे येताना वजाबाकी कर. फक्त एवढं तुला लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये पोलीस भरतीमध्ये आलेला क्वेश्चन असेल किंवा सरळ सेवेमध्ये विचारलेला क्वेश्चन असेल, अतिशय सोपा आणि सिंपल, अवघ्या 4 ते 5 सेकंदामध्ये तुझं उत्तर निघते. तुला कोणतंही सूत्र पाठ करायची गरज नाही, सूत्र पाठ करू बी नको. लक्षामध्ये स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धेच्या नियोजने जायचंय. आपण काहीतरी वेगळं करायचं, वेगळं केल्याशिवाय आपला रिझल्ट येणार नाही. लक्षामध्ये आता याच्यामध्ये आणखीन एका वेगळ्या टाईपचाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो क्वेश्चन सुद्धा याच पद्धतीने अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सॉल्व्ह करता येतो. थोडक्यात आता पुढचा क्वेश्चन तुला सांगतो बघ. पुढचा क्वेश्चन आहे की एक बोट प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर अंतर 3 तासात पार करते. 3 तासात पार करते. जर प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर पार करण्यास बोटीला किती वेळ लागेल? बघ, आता हा प्रश्न विचारलाय. प्रश्न जर वाचल्याबरोबर आपल्याला असा प्रश्न पडतो की याची सुरुवात कुठून करायची, सॉल्व्ह कसं करायचंय, कोणतं सूत्र वापरायला पाहिजे, असे बरेच मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. आणि परीक्षेमध्ये असे काही प्रश्न जर निर्माण झाले बाळ्या, तर आपली परीक्षेला मार्क येणं जरा कठीण पडतं. आणि हे कठीण होऊ नये म्हणून मी तुला अतिशय सोपी पद्धतीने सांगतोय. एक बोट प्रवाहाच्या दिशेने, बघ परत मी तीच आकृती काढतो.
तीच आकृती काढतो. आपल्याला या ठिकाणी जे आपण अंक लिहितोय, इकडल्या दिशेने विरुद्ध, इकडे आपण दिशेने लिहितोय, मध्ये समतल येतोय, बरोबर आहे. हे झाले. इथं आपण जे लिहितोय हे सगळे वेग लिहितोय. काय लिहितोय? वेग. परंतु देताना तुला काय दिले बघ, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर अंतर 3 तासात पार करते. वेग हा नेहमी 1 तासात असतो. मग आता इथं 3 तासाला 18 किलोमीटर आहे प्रवाहाच्या दिशेने, 3 तासाला 18 किलोमीटर, मग 1 तासाला किती? 18 भागिले 3, 3 1 3, 3 6 18, म्हणजे तुझा वेग किती झालाय बाळा? 6 किलोमीटर प्रति तास झालाय. किती झालाय? 6 किलोमीटर प्रति तास. तुला प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर दिलाय. प्रवाहाचा वेग कितीला? 1 किलोमीटर. मग आता हे बघ, प्रवाहाचा वेग इथे 1 लिहून टाकला, इथं 1 म्हणजे इथं पण 1 आला, आणि तुला इकडून इकडे यायचे म्हणजे वजाबाकी करी द्यायचे. 6 मधून 1 गेला खाली, उरले 5. बरोबर आहे. 5 मधून 1 गेला खाली, किती उरले? 4. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तू 1 तासाला 4 किलोमीटर जातोय. किती किलोमीटर जातोय? 4 किलोमीटर. तुला जायचंय किती? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर. तेवढेच अंतर म्हणजे किती? तेवढेच अंतर म्हणजे किती? 18 किलोमीटर. किती? 18 किलोमीटर. तेवढंच अंतर सांगितलं. हे बघ, 18 किलोमीटर. म्हणून मग आपल्याला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलाय. म्हणून 18 भागिले 4 केलं, कारण 1 तासाला 4 किलोमीटर आहे, तर 18 किलोमीटर जायला किती वेळ लागेल बघ. 4 1 4, 4 चौक 16. बरोबर आहे. खाली किती उरले? 2 उरले. किती उरले? 2. किती झाले? पॉईंट दिला, 20 झाले. 4 पंचे 20. म्हणजे तुझं उत्तर किती आले? 4.5 तास आले. किती आले? 4.5 तास. आणि 4.5 तास म्हणजे किती? 4.5 तास लागतील तुला विरुद्ध दिशेने तेवढे अंतर पार करण्यासाठी. आणि लक्षात सगळ्यात महत्वाचं बाळायचं मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला, जर अंतर दिलं असेल ते अंतर इथं लिहायचं नाही. इथं अंतर लिहिशील तर तुझं उत्तर कधीच बरोबर येणार. आणि लक्षात त्याच्यामुळे काय करायचंय? अंतर किती तासामध्ये पार करतंय ते बघायचंय, त्याच्यावर वेग काढायचाय. वेग म्हणजे अंतर भागिले काळ जर लिहिलं, किंवा अंतर भागिले जर वेळ लिहिलं, तर आपल्याला वेग मिळतो. आणि ते वेग आपण काढून यामध्ये उत्तर दिले तर आपलं उत्तर आले 4.5 तास. जर प्रॅक्टिस चांगली केलीस, व्हिडिओ वारंवार व्यवस्थित बघितलास, कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केलास, तर हे उदाहरण किंवा याच्यासारखे अनेक उदाहरण तू अवघ्या फक्त 4 ते 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो. आणि लक्षामध्ये अवघ्या 4 ते 5 सेकंदामध्ये. याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तोही थोडासा गोंधळ टाकून देतो, आपल्याला गोंधळ मध्ये मांडतो. आणि गोंधळ पडल्यामुळे काय होतं की त्याही प्रश्नाचं उत्तर नेमकी कसं सॉल्व्ह करायचं तिथे बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत. मग आता ते आपल्याला गोंधळ होऊन द्यायचा नाही. तसा तुझ्या जीवनामध्ये सगळा गोंधळ चालू आहे, आणि तो गोंधळ संपण्यासाठीच आपण हे करतोय. आणि तो गोंधळ संपण्यासाठी तुला नोकरी लागणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचं उदाहरण बघायचं बाळा. अतिशय सोपं आणि सिंपल उदाहरण आहे. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर अंतर 4 तासात पार करते. काय सांगितलंय? 24 किलोमीटर अंतर 4 तासामध्ये पार करते, पूर्ण करते. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर म्हणजे किती? 24 किलोमीटर अंतर पार करण्यास तिला 6 तास लागतात. किती तास लागतात? 6 तास. तर आपल्याला सांगितलंय बोटीचा सरासरी वेग किती? हा प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला आलाय सरासरी वेगाचा. अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन आहे. हे बघ, आपल्याला त्याच आकृतीमध्ये पुन्हा जायचंय. इकडली जी आहे तो विरुद्ध आहे, इकडला जो आहे तो दिशेने आहे, आणि जो मधला जो आहे तो संत पाण्यातील वेग आहे. बरोबर आहे. आणि आता इकडं बघ, तुला सांगितलं एक बोट प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर अंतर 4 तासात पूर्ण करते. इथं आपल्याला अंतर लिहायचं नाहीये, इथं काय लिहायचं? आपल्याला वेग लिहायचा आहे. म्हणून अंतर भागिले वेळ करायचे, म्हणजे 24 किलोमीटर अंतर 4 तासात पार करते, तर 1 तासात किती पार करेल असा प्रश्न आहे. 4 1 4, 4 6 24, म्हणजे याचा अर्थ की 1 तासामध्ये 6 किलोमीटर अंतर पार करते. किती करते? 6 किलोमीटर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढंच म्हणजे 24 किलोमीटर अंतर किती वेळात पार करते? 6 तासात पार करते बाळा. किती? 6 तासात. 6 ने याला भाग दिला, 6 चौक 24, म्हणजे विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती आलाय? 4 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला विचारलाय शेवटी सरासरी वेग किती. तुला संत पाण्यातील वेग विचारला नाही, तुला बोटीचा वेग विचारला नाही, तुला प्रवाहाचा वेग विचारला नाही, तर तुला विचारलाय सरासरी वेग. आणि सरासरी जर वेग तुला काढायचा असेल तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची बघ, सरासरी वेग बरोबर तुला लक्षात ठेवायचे 2xy छेद x अधिक y. हे तुला पाठच करावा लागेल.
लक्षामध्ये हे तुला पक्क लक्षात ठेवायचंय. आणि त्यासाठी दोन, एक्स म्हणजे पहिला सुरुवातीचा वेग. एक्स म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. काय किती वेग आहे? 4 थोडक्यात. दुसरा वेग किती आहे? 6 आहे, म्हणून 6 घेतले. आणि छेद त्या दोघांची बेरीज म्हणजे 6 आणि 4 किती? 10. आणि हे समीकरण तुला सॉल्व्ह करायचे बाळा. समीकरण सॉल्व्ह करण्यासाठी बघ, 2×2=10 लक्षामध्ये. आणि 6 चौक किती? 24. 24/5 हा तुझा सरासरी वेग आहे. किती आहे? 24/5. तुला जर भाग देऊन उत्तर काढायचं असेल तर तू भाग देऊन सुद्धा उत्तर काढू शकतो. भाग देऊन सुद्धा उत्तर काढू शकतो. कसं? 5×1=5 आणि 5 चौक किती? 20. खाली उरले 4, पॉईंट दिला, 40 झाले. 5×8=40. म्हणजे तुझा बोटीचा सरासरी वेग आहे 4.8 किलोमीटर प्रति आवर्स. हा तुझा वेग आहे, ताशी वेग झाला. हे झालं तुझी सरासरी वेग. सरासरी वेगासाठी तुला हे खूप महत्वाचं आहे. हे तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं? 2xy/x+y. x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग. आणि त्या दोघांचा वरती गुणाकार करून खाली बेरीज करून भाग द्यायचा. तुझं जे उत्तर येईल ते तुझं सरासरी वेग झालं. आणि लक्षामध्ये या पद्धतीने सरासरी वेगाचं जर तुला उदाहरण विचारलं तर या पद्धतीने तुला सॉल्व्ह करायचंय. अतिशय सोपी आणि सिंपल टेक्निक आहे. आणि लक्षामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये, प्रत्येक वेळेस पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, अजून अदर एखाद्या कोणतीही एक्झाम असेल, तू ज्याची देतोय त्याची, बऱ्याच ठिकाणी तू एक्झाम देतोय. पास काय होत नाही परंतु देतोय. आणि दिल्याच्या नंतर बरेच तुझे समस्या निर्माण होतात. तुला प्रश्न सुटत नाही. सुटले तर त्याचे उत्तर समजत नाहीत. बरोबर आहे. सुरुवात कुठून करायची ते कळत नाही. आणि ह्या गोष्टी होऊ नये म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे. त्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यानंतर आणखी एक प्रश्न बघ. एक बोट प्रवाहाच्या दिशेने अरे एक मिनिट. एक बोटीचा वेग 4 किलोमीटर प्रति आवर्स आहे. 4 किलोमीटर प्रति आवर्स आहे. प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति आवर्स आहे. 1 किलोमीटर प्रति आवर्स आहे. जर बोटीला 25 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास किती वेळ लागेल? अतिशय सोपा प्रश्न विचारलाय बघ. किती वेळ लागेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. एका बोटीचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति आवर्स. किती वेग आहे बाळा? 4 किलोमीटर प्रति आवर्स. प्रवाहाचा वेग दिलाय 1 किलोमीटर प्रति आवर्स. म्हणजे एका तासाला 1 किलोमीटर पाण्याचा वेग आहे. आणि एका बोटीचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति आवर्स. तुला विचारलंय जर बोटीला प्रवाहाच्या दिशेने जायचे, किती जायचंय? प्रवाहाच्या दिशेने तिला 25 किलोमीटर अंतर पार करायचे आणि ते पार करण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलाय. लक्ष दे इकडे बघ. त्याच आकृतीमध्ये हे बघ, अतिशय सोपी आणि सिंपल पद्धतीची आकृती आहे जे आपण वारंवार बघितलंय. इकडली भाषा जर म्हणलं, इकडली दिशा जर म्हणलं तर काय दिशेने आहे. काय दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. इकडे जर म्हटलं की विरुद्ध आहे, इकडे म्हटलं की विरुद्ध आहे, मध्ये जर म्हटलं तर संत पाण्यातील वेग आहे. आणि हे दोन जे आहेत ते आपल्याला माहिती आहे कोणते येतं? प्रवाहाच्या दिशेने वेग. आता तुला काय दिलं नेमकी बघ याच्यामध्ये. एक बोटीचा वेग 4 किलोमीटर प्रति आवर्स आहे. बघ इथं बोटीचा वेग सांगितला. बोटीचा वेग म्हणजे संत पाण्याचा वेग. कोणता? संत पाण्याचा वेग आणि बोटीचा वेग समान आहे बाळ्या. बरोबर आहे, समान. म्हणून इथं संत पाण्यातील, इथं बोटीचा वेग दिला. आलं मग, दोन्ही एकच आहे म्हणून इथं 4 किलोमीटर प्रति आवर्स दिलंय. कारण की आपण इथं काय करतोय? वेग असतो. त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग तुला 1 दिलाय. हे बघ, मी इथं 1 दिलाय, इथं पण 1 दिलाय. हा प्रवाहाचा वेग आहे. दोन्ही समान असतो. दोन्ही काय असतोय? समान असतोय. आणि तुला काय सांगितलंय? प्रवाहाच्या दिशेने 4 आणि किती? 5. 4 आणि किती? 5. म्हणजे तुझा प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास प्रति आवर्स आहे. तुला एकूण अंतर जायचंय बघ 25 किलोमीटर. किती अंतर जायचंय? 25 किलोमीटर अंतर जायचंय. आणि तुला सांगितलंय 25 किलोमीटर अंतर जायचंय. तुला प्रवाहाच्या दिशेने वेग आहे 5 किलोमीटर प्रति आवर्स. म्हणजे एका तासाला 5 म्हणून 25 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 5×1=5, 5×5=25. किती तास लागले तुला? 5 तास लागले. किती लागले का? 5 तास. अतिशय सोपा आणि सिंपल व्हिडिओ आहे. लक्षात दे, अतिशय सोपा आणि सिंपल पद्धत आहे. या पद्धतीने जर गेलो तर आपण बोट प्रवाहाचं आपले उदाहरण सहज आणि सोप्या रीतीने आपल्यापर्यंत येतील. परीक्षेला मार्क मिळतील.
ती मग सरळ सेवा असेल, तुझी पोलीस भरती असेल, तू काय काय ज्या ज्या एक्झाम देतोय त्या एक्झाम साठी हे प्रकरण अतिशय आणि सोप्या पद्धतीने मी तुला सांगितलंय. आलं लक्षामध्ये? तुला जर ही सोपी ट्रिक तुझ्या जीवनाचं भविष्य उज्ज्वल करणारी ठरणार जर असेल तर तुला आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचंय आणि सबस्क्राईब करून तुला जिथं अडचण येते, ज्या गणिताची अडचण येते, ज्या प्रकरणाची अडचण येते ती मला कमेंट करून सांग. याच्यावरती नक्कीच व्हिडिओ पाठवून मी तुझा कन्सेप्ट क्लिअर करून देतो. आलं लक्षामध्ये?